संभाजीनगरमधनं संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ काल ओबीसींचा मोर्चा निघाला, तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या आंदोलनामार्फत केली जाणार आहे। मराठा समाजाचा पैठण या ठिकाणी भव्य मोर्चा थोड्याच वेळात निघणार आहे। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, आजच्या या मोर्चाची रूपरेषा नेमकी कशी असेल, किती वेळात या मोर्चाला सुरुवात होईल? ऋतुजा, मोर्चाला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी लोक आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। आंदोलक या ठिकाणी जमतायत। काही वेळातच मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चात सहभागी होणार आहे। सोबतच देशमुख कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी होणार आहे आणि देशमुख कुटुंबीय पैठणमध्ये पोहोचलेला आहे आणि काही वेळात जरांगे पाटील देखील पोहोचतील। हा मोर्चा पैठणच्या कावसान मैदानापासून तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं भाषण होईल। आपल्यासोबत इथे मोर्चेकरी आहेत। काय कशासाठी मोर्चा करतात, काय मागणी आहे तुमची? हे जे स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली त्याच्याबद्दल पूर्ण निषेध मोर्चा। एवढी क्रूर हत्या झालेली त्यांची की म्हणजे त्यांच्या अंगावर 360 वळ त्यांचं ब्लड वगैरे सगळं म्हणजे गोठवून गेलं। एवढी क्रूर हत्या एवढ्या महाराष्ट्राने पाहिलेली नाही, अख्ख्या देशाने पाहिलेली नाही। त्याच्याबद्दल हे निषेध मोर्चा। काय मागणी आहे तुमची मोर्चातून? मागणी अशी आहे की सर, जसं यांचा त्यांनी मृत्यूला ते लोक जे कारणीभूत झालेले त्यांचा बी तसाच मृत्यू व्हायला पाहिजे, असं मी फुल निषेध करतो। फाशीची मागणी केली जाते भैया, फाशीची मागणी तर व्हायलाच पाहिजे यांना, पण जो मारेकरी आणखीन राहिलेला आहे तो अटक झाला पाहिजे। ह्या मारेकऱ्यांचा जो आका आहे आणि या आकाच्या टाळूवर बसून लोणी खाणारा जो बोका आहे, हा बोका मेन अटक झाला पाहिजे। या बोक्यामुळे हा बीडचा बिहार हो राहिला आहे, हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे। एवढीच मागणी आमची आहे की आका बोका हे सगळे आतमध्ये घातले पाहिजे, हरामखोरांना फाशी दिली पाहिजे। आमची मागणी एवढीच आहे की जो आका जो धरलेला आहे, छोटा आका जो धरलेला आहे, त्या आका 302च्या खटल्यामध्ये आधी गुन्हा दाखल त्याच्यावर झाला पाहिजे आणि त्या आकाचा जो मेन आका आहे त्याचा देखील या ठिकाणी राजीनामा ताबडतोब त्यांच्या पक्षप्रमुखांनी घेतला पाहिजे आणि मराठा समाजाची ही काही एकट्या मराठा समाजाचा मोर्चा नसून संपूर्ण जाती आणि समाजाचा मोर्चा आहे। जे की कोणी राजकीय रंग देऊ इच्छित आहेत तो रंग या महाराष्ट्रामध्ये लागला जाणार नाही आणि हा मोर्चा सर्वसमावेशक आहे। यातून आम्ही एकच दाखवून देतोय की महाराष्ट्र एक आहे, कोणत्याही जाती धर्मामध्ये वाटलेला नाहीये। ही जी हत्या झाली ती दुसरी कोणाची होऊ नये, त्यामुळे कठोर ते कठोर शिक्षा या आरोपींना झालीच पाहिजे। नक्कीच ऋतुजा, ह्या सगळ्या हा सगळा संताप आहे। काही वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चात सहभागी होतील। त्यानंतर देशमुख कुटुंबीय देखील थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचणार आहे आणि कावसान मैदानापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। ऋतुजा, अत्यंत संतप्त अशा भावना या आंदोलकांच्या आहेत। मोहसिन, मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात होईल। ते शहरामध्ये दाखल झालेले आहेत का? किती वेळात ते आंदोलनस्थळी पोहोचतील आणि इतर कोणते नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का? ऋतुजा, अंतरवाली सराटीहून मनोज जरांगे पाटील हे मोर्चाच्या दिशेने निघालेले आहे। देशमुख कुटुंबीय देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते देखील या मोर्चात असणार आहे। मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्थानिक आमदार, खासदार या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे आणि मनोज जरांगे पाटील हे देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली हा मोर्चा निघतोय। त्यामुळे या मोर्चात अनेक राजकीय नेते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे या मोर्चाचं रूपांतर पुढे सभेत होईल आणि सभेत या सगळ्या नेत्यांची मनोज जरांगे पाटील आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचं भाषण होतील। ऋतुजा, निश्चित। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।